नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सुरगाणा या आदिवासी बहुल भागात आजपर्यंत फक्त भात, नागली, वरई ही पिके घेण्यात येत होती. यामुळे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होत होते. यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धपालन व्यवसाय सुरू केला आहे. सुरगाणा तालुक्यातून दररोज 22,000 लिटर दुधाचे संकलन होऊन ते गुजरातच्या वघई येथील अमूल वसुंधरा डेअरीला पाठवले जात आहे. सुरगाणा तालुक्यात दूध संकलन केंद्रांची संख्या 43 आहे. सर्वात अगोदर बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी मंडळी गोंदुणे येथे 2008 मध्ये दूध संकलन केंद्रे सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत 46 केंद्रे सुरू करण्यात आली आहे. यातील 3 केंद्रे बंद आहेत. गोंदुणे केंद्रात दररोज 3500 दूध लिटर संकलन होते. यासह चापावाडी, देवीपाडा, खुंटुविहीर, हुंबापाडा, बारे या भागातही चांगल्या प्रकारे दुधाचे संकलन होत आहे. यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना जोड व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू केला आहे. साधारणतः 4000 शेतकऱ्यांकडे गायी म्हशी असून त्यांचे दूध या डेअरीला पोहोचवले जात आहे. सरासरी 35 रुपयाचा भाव मिळत आहे. या व्यवसायातून दिवसाकाठी तालुक्यात 8 लाख रुपयांचे व्यवहार होत आहे. जास्त दूध देण्यासाठी गायींना लागणारे पशुखाद्याची दुकाने सुद्धा या निमित्ताने थाटण्यात आली असून त्यांची संख्याही 50च्या दरम्यान आहे. गायी म्हशींची योग्य काळजी घेण्यासाठी खासगी 25 डॉक्टरांसह सरकारी 13 डॉक्टर सेवा देत आहे. त्यामुळे अनेकांना यातून रोजगार मिळालेला आहे. लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव.